बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या यूट्यूब चॅनलला भेट द्या। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा 9379777388। सीमा भागातील मराठी जनतेचे मुखपत्र तरुण भारत या तरुण भारताला 99 वर्ष पूर्ण होऊन 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। त्यासाठी आम्ही आज आलो आहोत बालिका आदर्श येथे एक छोटासा कार्यक्रम घेण्यासाठी। इथे 10वीच्या विद्यार्थ्यांना यशवंत या पुस्तिकेचे वाटप करून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी आम्ही या शाळेमध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर हा कार्यक्रम आपण पाहूया। तरुण भारतने 100 वर्षाच्या वाटचालीत सामाजिक बांधिलकी जपली असून या प्रवासात समाज मनाचे प्रतिबिंब म्हणजे तरुण भारत आहे। हे समाजाचे प्रतिबिंब प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचावे, तसेच यशवंत व चॅम्पियनच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्राची माहिती मिळावी या उद्देशाने बालिका आदर्श विद्यालयात 7वी ते 10वीच्या मुलींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर अध्यक्षपदी आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक NO डोनकरी, तरुण भारतचे वितरण व्यवस्थापक शिवानंद सलगर, तरुण भारतच्या उपसंपादिका कुंदबाला प्रभू, महिला समन्वयक पूजा पाटील उपस्थित होते। शाळेच्या शिक्षिका देसाई यांनी स्वागत परिचय करून दिला। यानंतर तरुण भारत तर्फे उपस्थित मान्यवरांचे तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना उपसंपादिका कुंदबाला प्रभू यांनी वाचल्याने माणूस वाचतो, यामुळे वाचनाची गोडी लावून घेतली पाहिजे असे मार्गदर्शन केले। पुरवण्या वगैरे आमच्या ज्या निघतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि तुम्ही त्याचं वाचन केलं पाहिजे, कारण वाचल्यावर माणूस वाचतो। प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला आपल्याला काहीतरी समस्या येत असते, काहीतरी अडचण येत असते, ते आपण वाचनाचं समृद्ध केल्यानंतर आपल्याला त्यातून मार्ग मिळतो। मग त्याच्यासाठी आपण अवांतर वाचन केलं पाहिजे। मग अवांतर वाचन म्हणजे काय? अभ्यासाव्यतिरिक्त जे वाचन आहे ते अवांतर वाचन। मग आपण पुरवण्या वाचल्या, मग याच्यामध्ये अंकामध्ये काय येतं तरुण भारतमध्ये? फक्त बातम्या बातम्या आणि बातम्या। पण बातम्याही वाचल्याच पाहिजेत, कारण रोजच्या घडामोडी ज्या आहेत त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या पुरवण्या आहेत त्याही तुम्हाला वाचून त्याचं हे केलं पाहिजे, लक्षात ठेवल्या पाहिजे त्या गोष्टी। जो चॅम्पियन येतो ना दर शनिवारी, तो शनिवार आणि रविवार हा चॅम्पियनमध्ये घालवतो माझा मुलगा आणि त्याच्यामुळे माझा मुलगा स्पर्धा परीक्षा पास झालाय आणि तो आता वरच्या पदावर नोकरी करणार आहे, फॉरेनमध्ये जाणार आहे। म्हणजे तिने जी काय माहिती असेल दिली त्या मामांना अगदी अभिमान वाटला आपल्या चॅम्पियन पुरवण्याचा। असं तुम्ही काहीतरी चॅम्पियन पुरवणे वाचून आपल्या ज्ञानात भर पाडून घ्या आणि तुमची प्रगती तुम्ही करून घ्या। यानंतर तरुण भारतच्या महिला समन्वयक पूजा पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। मला खूप छान वाटते की तुम्ही सगळे ज्या परिवाराचा एक भाग आहात यशवंत व्हायच्या निमित्ताने, तर खूप छान वाटतं। चॅम्पियन कोण कोण वाचतं, कोण कोण घेतं? कारण मी तरी अजूनही ड्रॉइंग कम्प्लीट करते त्याचं, मला खूप आवडतं। आता मागच्या वेळी शनिवारी काय आलं होतं? चित्र काय आलं होतं? राखीचा हात आला होता, बरोबर बरोबर ना? सगळ्यांना कल्पना आली असेल, अरे मी दादाला बांधते ना, मी तसंच ड्रॉइंग काढेन, बरोबर ना? इतकं छान, म्हणजे आधी GK म्हणा, सायन्स, मॅथमॅटिक्स, पझल, क्विज कॉम्पिटिशन्स, हे सगळं इतकं तुम्हाला एका बंचमध्ये मिळतं ना, जे चॅम्पियन तुमचाच पेपर आहे। म्हणून तिथे खाली लिहिलेली आहे टॅगलाईन काय? लहान मुलांचा न्यूजपेपर। पण वाचतात सगळेच, कारण की तो इतका छान वाटतो, कलरफुल आहे, त्यामुळे बरीच माहिती दिलेली असते जी आम्हाला माहिती नसते, अजून वाचनानंतर कळतं। तर खूप वाचा, कारण की वाचल्याने खूप छान आम्हाला शिकता येतं, त्यातून काहीतरी नवीन सुचतं, आपण लिखाण पण करू शकतो। यानंतर 7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना चॅम्पियनचे वितरण करण्यात आले, तर 10वीच्या विद्यार्थ्यांना चॅम्पियन यशवंत व्हा तसेच पेन सफलतेचे रहस्य ही पुस्तिका वितरित करण्यात आली। आणि यशवंत व्हासारखी पुरवणी जी ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहे त्याचा सर्व विद्यार्थी लाभ होऊन ते उज्ज्वल यश मिळवतील अशी मला खात्री आहे।
आज ह्या मॅडमने जी तरुण भारतची माहिती सांगितली ती ऐकून मला खूप मजा वाटली. म्हणजे तरुण भारत कसा वाचावा याचं तुम्हाला उत्कृष्ट ज्ञान त्याने दिलं. कारण त्याने आता नमूद केल्याप्रमाणे तरुण भारतमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. आणि खरं तर वाचनाची गोडी हे वर्तमानपत्र वाचनातूनच निर्माण होते. कारण वर्तमानपत्रातून आपल्याला अनेक विषय असे वाचायला मिळतात आणि जितके आपण विषय वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की यातलं आपल्याला काय आवडतं आणि मग पुढे त्या दिशेने आपलं वाचन चालू होतं आणि मगच वाचन जास्त झाल्यानंतर आपलं मन प्रगल्भ होतं, आपल्याला व्यवहाराचं ज्ञान होतं, जगाची माहिती होते आणि यासाठी तरुण भारतचं कौतुक करावं थोडं आहे. तरुण भारत अजून तरुणच आहे. लवकरच 100 गाठणार आहे. मात्र तरुण भारतानं कधीही म्हातारा होईल असं नाही. तरुण भारत तरुणच राहील. लोकांना एक व्यसन जडलं आहे तरुण भारत वाचण्याचं आणि तरुण भारतनं तर वैशिष्ट्य आपलं ठेवलेलं आहे. तरुण भारत वाचल्याशिवाय लोक किंवा चहा जात नाही. सरांनी म्हटलं चहा जात नाही, आपलं सांगितलं तसंच आम्हा सर्वांचं देखील आहे. इतर पेपर देखील आहेत, बरेच आहेत वर्तमानपत्र. मात्र ती वाचली तरी कधी एकदा तरुण भारत वाचतो आणि दिवसाला प्रारंभ करतो असं झालेलं असतं. एवढं महत्वाचं वैशिष्ट्य तरुण भारतने ठेवले आहे. त्याचबरोबर इतर पुरवण्या देखील खूप सुरेख असतात. त्यामध्ये जे असणारे लेख म्हणा, बाकीची माहिती म्हणा, याचं सगळ्यांचं संकलन व्यवस्थापन जे आहे ही आलेली टीम करत असतं. पुन्हा या सर्वांसाठी तरुण भारतसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आज बालिका आदर्श विद्यालयात दैनिक तरुण भारतच्या वतीनं विविध उपक्रमाची सांगता झालेली आहे. त्यात यशवंत व्हा हे सदर त्यांनी जास्तीत जास्तपणे कसं प्रभावी मांडता येईल त्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. एक शिक्षक या नात्यानं, मराठी अध्यापक या नात्यानं मला असंही वाटतं की मुलींना थोडक्यात आणि सुंदर प्रभावी अशी माहिती तरुण भारतकडून दिली जाते आणि गेल्या टक्केवारीचा जो वाढीव टक्केवारी जी आहे 10वीची ती आम्हाला त्याच्यापासून म्हणजे फायदा मिळालेला आहे आणि संक्षिप्त रूपात अशीच प्रभावी मांडणी त्यांनी करत जावी आणि सातत्यानं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं ही माझी खूप खूप मनापासून अपेक्षा, शुभेच्छा. विशेषतः 10वीच्या मुलींसाठी यशवंत व्हा आणि इतर काही महिलांसाठी सदर जी त्यांनी बनवलेली आहेत. तर या सदरांचा डोळसपणे विचार विद्यार्थिनींनी करावा आणि महिलांनी करावा आणि त्याचा फायदा महिलांनी आणि विद्यार्थिनींनी स्वतःसाठी करून घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि हा एक स्तुत्य उपक्रम आहे तरुण भारतनं राबवलेला. मी आवाहन करतो की इतर शाळांमधूनही हा उपक्रम तरुण भारतनं त्या शाळांच्या सहकार्यानं यशस्वीपणे राबवावा आणि मी तरुण भारतला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास गावडे यांनी केले तर आभार एकनाथ पाटील यांनी मानले. यावेळी शाळेच्या शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. बगीचा मल्टी क्यूजिन फैमिली रेस्टोरेंट near Lokmanya Bhavan, Ramghat Road, Ganeshpur, Belgaum. We have tulip spacious hall for families and Bagicha Garden Restaurant. We also take catering orders for all functions like marriages, birthday parties and reception. Do visit us. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.